कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. घालू गोंधळ सोबत आला संबळ इथं रामाची जोडी एक नंबर उधळून घालूया गोंधळ घालू गोंधळ गोंधळ घालू गोंधळ गोंधळ हे गळ्यात माळ कपाळ भंडार मार्चला वाटू मी बेल भंडार वाघे आणि मोरोशी जीवन माझ्या जीवनाशी खंडोबाच्या कृपेने निधी काही डर गावराना राहतो मी चंदनपुरात मी आणि माझा बा संबळ खुरा रामाला दिसतोय या खंडोबा पाठीशी देव माझा मल्हार बसला या छातीशी. खूप मिस करतो मित्रांना खूप. 24 तास बसणार होतो आम्ही 24 तास. सकाळी उठलं का आंघोळ केली का मंदिरात जायचं पाया पडायचं देवांच्या खंडोबाच्या बजरंगच्या सगळ्यांच्या पाया पडायचं. पाया पडलं का लगेच म्हणजे शाळेकडं कॉलेज सगळे पोर येतात आमचे. आले का सगळे मग घरून कपडे बिपडे बदलून जेवण करून येतात. 2, 11, 12, 1 वाजता लगेच मग आम्ही काय करतो मंदिरात बसतो गेम खेळत बसता पबजी फ्री फायर खेळत बसता सगळे. मग कधी पबजी फ्री फायर मध्ये मूड लागला नाही 15-20 आम्ही 30 एक पोरं आम्ही आमची गँग पुरी 15-20 पोरं लगेच नदीकडे जाईन. नदीकडे गेलं का कधी चांगलं पाणी असेल विहिरीत तर कपडे काढून लगे उड्या मारण मी कपडे धरायला. ते झालं का कपडे झालं का विहिरीमध्ये पोहून मक्के तोडायला जाईन मक्के शिजवून खाईन खेकडे धरतील खेकडे शिजवून खाऊन घेईन. ते झालं का मग पोरांना मजा मग इकडं तिकडं फिर तिकडं फिर याची मजा घे त्याची मजा घे. मग त्याच्यानंतर झालं की घरी जाईन 2-3 पर्यंत घरी जाईन जेवण खाऊन करते का लई झोपण अर्धा 1 तास 5-6 वाजेपर्यंत झोपण 6 वाजता येईन. 6 वाजता आलं का लई मंदिरात बसन इकडं गेम खेळत मग गेम खेळून झालं का लई रात्री जेवायला जाईन घरी जेवायला गेलं जेवण खाऊन करून आलं मग लगेच मंदिरात आलं का सगळी गँग काय करतं गँग आले लगेच फिरायला जाईन आम्ही सगळे 5 किलोमीटर शालीमारपर्यंत चहा प्यायला रात्री मग 12 वाजता 12 वाजेपर्यंत. इथून कसं 9-10 वाजता निघलो तर तिथं चहाच्या टपरीवर बसायचं शालीमारवर बोलत राहायचं खेळत राहायचं इकडे तिकडे मजा घ्यायची. खूप मिस करतो बॅट बॉल खेळतो रोज. मिस यू महाराजले रोडे होते. तुम्हाला कुठल्या पिक्चर मध्ये नेलेलं काम कराय जानू मग ते ह्याच्यात नेलतं कशात शिवा मालिका नाही काय हा शिवा काय कुठला ती मालिका नाही काय रे पण स्टार्टिंगला आली नव्हती काय ती शिवाच त्यात नेलेलं काका केलता मला मी म्हणलं लग्नाच्या आधीच काका करलाय. हाय मी पण मला वाटलं लग्नातच निघाल्यासारखं बूट बीट घालून व्यवस्थित आणि ते फाकड्या फाटल्यासारखा सजरा होता इकडे तिकडे ओढून धरायला. मग आणि ती पॅन्ट एवढा मोठा झाला ती नाडी ओढायला मी अशी आत दाबून ओढायची होती मी अशी फसडती अरे आत का जायना झाली झालं मला तर एवढं मोठं जी पॅन्ट बी पायात शिराना झाली काय तमाशा सगळा. तुझं काय होतं रोल? माझा होता सावली आणि तुझं काय होतं? सावलीच होता. सावली आणि दुसरं नाव काय होतं? सारंग आणि सावली. तुमचं काय नाव होतं? आमचे संतू काका होता माझा. संतू काका कोण होता? संतू बॉयफ्रेंड होतो काका होता रे. नवरा होता शिवाचा हा नवरा होता आहे का? बॉयफ्रेंड मला काका केलता काका. तू शिवाचा काका होतास आणि मी नवरा दोस्त कोण होती मग? मला चांगलं 1-1.5 पान होतं बघ रे बाबा. कोणाला? मलाच की मला 2. मला 1.5 पान होतं. आम्हाला एकच पान होतं पण रपाट्या ह्या मापचं पान होतं जसं येईन तसं ठोकलं. आणि सगळं म्हटलास? परत सगळं म्हटलास? आय टू आय कॉन्टॅक्ट. नाही काकाच रोल त्यामुळे काय एवढा विचार नाही ऐकून आई बी नाही बाय बी जसं पोरगीनं माझ्या डोळ्यात बघितलं आय 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 पुग्यात टाईट माझ्या. आपण हल्लू पण नव्हतो एका जागेवर. आम्ही नाही हल्लो हलतोय कशाला मी उलटा डबल बघितलं तिच्या डोळ्यात. माझी फाटली ह्याची बाबा मी काकाला ती मला म्हणली की एवढं नको बघत जाऊ प्रेमात पडेल एखादी पोरगी. नंतर म्हणली मला वा वा वा. तू काय चालतास? सावली चालतास? सावली सारंग झाले नाही नाव तिचं सावली होत. तू काय चालतास? सारंग. तू सारंग चालतास?
शत्रूला नाही पटत आहे तू नको बोलत जाऊ, संपला विषय. आणि जे आहे ते तोंडावर बोलायचं. जे तुला नाही आवडलं तर जाऊन बोल त्यांच्याशी की मला हे नाही आवडलंय, मनात ठेवायचं नाही. तुझं काय चुकलं की आम्ही डायरेक्ट कॅमेरा पुढे येऊन सांगणार एवढं लक्षात. हा, आणि तू पण कॅमेरा पुढे येऊन सांग मग तसं, ठीक आहे ना? घाबरू नको फक्त आणि मनात ठेवू नको, क्लिअर करत जा जे पण आहे. शत्रुघ्न, तू तो मुझे बताता है, मुझे तो बता क्या हो गया. किरकोळ कारण लागा तू सांगत बसला. ब्रो ऑनेस्टली आई थिंक कि उसको ना विजय के बिहेवियर से प्रॉब्लम है उसको पता है. So, उनका नहीं पट रहा है. ठीक आहे शत्रुघ्न, तुला ज्यांच्याशी नाही पटत तू नको बोलू त्यांच्याशी, आणि जेव्हा काही तुझ्या बरोबर घडतं तू स्वतःचं मत मांड. मला नाही बोललो ती गोष्टी मी सांगतो ना, सांगतो. अरे पण तुला त्यानं सांगितलं कुठल्या ह्यानं की बाबा इथं तिथं चुकत जाऊ नको. उसने तुझे धमकी नाही दी थी, त्याने तुला धमकी नाही दिली होती. तू असा बोलतो. वाईट वाटून घेतलं स्वतःच्या मनाला. मला एक कळत नाहीये की त्यांच्यातलं एवढं वाईट गायत्रीशिवाय दुसरं कोणाला वाटत नाहीये, कारण बाकी सगळे आपापल्या ह्याच्यातच आहे. गुरलीन खुश आहे. गुरलीनचं एवढंच म्हणणं आहे की तो फनी नाहीये पंकज, जसं की विजय फनी आहे. बरोबर. आता बघू विजयाने हे लोखंडीचा काय पत्र्याचा ते हे आल्यावर असा स्माइल बघितली त्याच्या तोंडावर. फॉर सम रिझन आय फील अपार्ट फ्रॉम विजय मला अथर्व इज हॅपी. खुश दिसत होता. सगळ्याच खुश आहे. अरे अनुश्री पण किती खुश होती, रेवती पण खुश होती. खुश आहे. अथर्व खुश आहे. फक्त जीवाना तो काय म्हटलं माहिती का मला येऊन रूम मध्ये, आता बघ कसं साटा उडवतो. असं बोलला. पण त्याची पार्टनर रेवती आहे. तेच म्हणाले. दोघांना लगाम नाहीये, लगाम नाही म्हणजे ते अनटेम्ड. मला हा बोला काम ते पण दादा नावाचा. काय म्हणायचं तुला, म्हणजे घरात मी तुला नीट शिकवत नाही? हे लय भारी. मग नसतं तर शिकवत मी बदललो. ऋषिकेश ऐक तरी, म्हणजे माझा धाक नाहीये तुला, दादांचा धाक आहे. तुझा आहे. अरे म्हणजे दुसरी कोणी असली तरी दिदी आहेस दादांच्या तू. धाकामुळे तू केला अरे असतं दिदी सगळं. आहेस तू. दीदीचा प्रश्न नाहीये, जे क्रेडिट आहे ते दे ना. कसली हा पण हे लोक मग ह्याच्यावर भांडण करत होते. ऋषिकेश भांडण म्हणजे मारत होती त्याला की कोणीही मेंटर चालेल. अरे हा तर एवढा डिप्लोमॅटिक आहे. आय रिअलाइज दिस थिंग. ऋषिकेश इज एक्स्ट्रीमली डिप्लोमॅटिक. व्हेरी डिप्लोमॅटिक. इंग्लिश नो मराठी. येस. इंग्लिश नो मराठी. नॉट कम्फर्टेबल इंग्लिश. नॉट कम्फर्टेबल इंग्लिश. इंग्लिश. नॉट कम्फर्टेबल. एलिव्हेशन. लॅमिनेशन. अरे संपत्ती. मला सगळ्यांची संपत्ती हवी आहे. संपत्ती. डिप्लोमॅटिक म्हणजे काय? ऐश्वर्याला संपत्ती हवी आहे. आता बघा हो, ऐश्वर्याला हवी आहे संपत्ती. सगळ्यात मोठा संपत्ती म्हणजे पैसा. आणि सिंपत्ती म्हणजे डिप्लोमॅटिकला मला अरे माझ्या यार, बरोबरच बिचारी, चावतंय. बिचारी. म्हणजे बिचारी आहे असं. दोन्ही साइडनी विचार करून विचारपूर्वक बोलतो. म्हणजे तू कोणाला हर्ट पण होऊन देत नाहीस, न्यूट्रल करतोस पण नाही करत. पण तू शहाणा आहे. हा म्हणजे तुला कळतं, तुला माहितीये की मी हे बोलल्यावर असं होणार, त्यापेक्षा आपण हे बोलल्यावर सेफ राहणार. हा म्हणजे सेफ, म्हणजे तुझ्या मनात असेल तरी पण तू नाही बोलणार ती गोष्ट, तू काहीतरी भलतीच बोलणार. सेफ प्ले. जसं की आज तू म्हणालास की तुला कोणीही मेंटर चालेल, पण मनात सगळ्यात तुझ्या चांगल्या हा, आहेत. सगळ्यात पण तुला खरंच काय म्हणायचं होतं ते सांग जरा मला. आणि जर अजून फोर्स केलं असतं ना त्याने गायत्रीचं नाव घेतलं असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.